नमस्कार, मी निरंजन. पुण्यातले ज्येष्ठ वकील आणि ऍक्टिव्हिस्ट, पॉलिटिकल कॉमेंटेटर, ऍडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशननी 3 महिन्यांसाठी रद्द केली. ऑगस्ट महिन्यामध्ये घेतलेला निर्णय हा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना ही नोटीस दिली आणि असं सांगितलं की नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून 3 महिने तुमची सनद ही रद्द. आता सनद रद्द म्हणजे काय आहे की बेसिकली न्यायालयामध्ये जाऊन त्यांना आर्ग्युमेंट करता येणार नाही. अदरवाईज वकील म्हणून ते त्यांचं सर्व काम करू शकतात. पण ही सनद रद्द का केली तर काही महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेनी मुंबईमध्ये घेतलेल्या एका मेळाव्यामध्ये असीम सरोदे यांनी भाषण करत असताना 3 गोष्टी ते प्रामुख्याने बोलले होते. असीम सरोदे असं म्हणाले होते की भगतसिंग कोश्यारी सारखा फालतू माणूस महत्वाच्या पदावरती असताना त्यांनी जो काही निर्णय घेतला, हे असीम सरोदे ज्या वेळेला बोलले त्यावेळेला भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचा राज्यपाल नव्हता. नवीन राज्यपालांची नेमणूक झालेली होती. भगतसिंग कोश्यारीला घरी जावं लागलं होतं. ते का त्यांनी घाईघाई राजीनामा दिला आणि निघून गेले हे पुन्हा एक वेगळा भाग आहे. पण हा भाग याच्यामधला महत्वाचा आहे की विद्यमान राज्यपालांसाठी फालतू हा शब्द वापरला नव्हता किंवा राज्यपाल पदासाठी वापरलेला नव्हता. राज्यपाल पदावरती एक फालतू माणूस बसलेला होता असं ते बोलले. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या विश्वासाचा राहुल नार्वेकर यांनी विश्वासघात केला, विधानसभेचे अध्यक्ष. आता यातही काही गैरसंविधानिक किंवा आपण ज्याला अनपार्लमेंटरी म्हणतो वगैरे शिवीगाळ अशा प्रकारचं काहीच नाहीये. तरी सुद्धा हे दुसरं वाक्य आक्षेपार्ह त्यांना वाटलं. त्यानंतर तिसरं, न्याय व्यवस्थेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल असीम सरोदे यांनी चिंता व्यक्त केली. आता चिंता व्यक्त करणं हा न्याय व्यवस्थेचा अपमान आहे का? पण महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनकडे कोणतरी दाभोळकर, राजेश दाभोळकर का असं काहीतरी नाव आहे, अशा एका माणसानी यांच्याकडे, या बार असोसिएशनकडे तक्रार केली. आता महाराष्ट्र आणि गोवा या परिसरामध्ये जे वकील प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहेत ते त्यांच्या कामकाजामध्ये काही गैरवर्तणूक करतात का किंवा न्यायालयाच्या बाबतीमध्ये काही माल प्रॅक्टिसेस वापरतात का, खोटी कागदपत्र सादर करतात का, खोटे पुरावे देतात का किंवा अशा प्रकारचं काही वर्तन करतात का, असं जर करत असेल तर या बार असोसिएशननी याच्यावरती कारवाई करायची. आणि अशा पद्धतीचं एकही, या 3 गोष्टींपैकी एकही गोष्ट ही या अशोभनीय प्रकाराच्या वर्तनामध्ये येत नाही. कारण असीम सरोदे यांनी वापरलेले सर्व शब्द हे संसदीय शब्द आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शेड्यूल 10 प्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा सदस्यांच्या अपात्रतेबद्दलचा, असा निर्णय दिला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एक विश्वास दाखवला की शेड्यूल 10 प्रमाणे राहुल नार्वेकर निर्णय घेतील. तसा शेड्यूल 10 प्रमाणे नार्वेकर यांनी निर्णय नाही घेतला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या विश्वासाचा विश्वासघात केला हे बोलले. यात काय गैर आहे? आता भगतसिंग कोश्यारींसाठी अनेक अतिशय समर्पक असे शब्द मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. इतके समर्पक शब्द उपलब्ध असून सुद्धा ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी त्या मानाने अत्यंत सौम्य असा फालतू हा शब्द वापरला. अत्यंत सौम्य शब्द आणि सभ्य शब्द वापरला. अदरवाईज असभ्य आणि समर्पक असे अनेक शब्द भगतसिंग कोश्यारींच्या वर्तनाबद्दल आहेत. हा तोच कोश्यारी ज्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांच्या चारित्र्याबद्दल अत्यंत गलिच्छ अश्लील कॉमेंट हसत छदमीपणाने हसत केलेली होती. अत्यंत गलिच्छ कॉमेंट होती ती. या 2
महान असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या पती पत्नींच्या नात्याबद्दल अत्यंत अश्लील कॉमेंट करणाऱ्या भगतसिंग कोश्यारीला खरं तर अत्यंत असभ्य भाषेमध्ये बोलायला पाहिजे, पण असीम सरोदे पडले सभ्य, त्यामुळे त्यांनी त्यातल्या त्यात सौम्य शब्द वापरला. आता त्याच्याबद्दल, आणि तेही भूतपूर्व राज्यपालाबद्दल वापरला, विद्यमान राज्यपालाबद्दल नाही वापरला. पण तरी या दाभोळकरांना काय त्यांच्या बुडाला आग लागली माहित नाही, त्यांनी तक्रार केली. आता तक्रार केल्यानंतर या महाराष्ट्र बार असोसिएशननी आणि गोवा यांनी खरं तर त्यांनी ते पेनड्राईव्ह वगैरे दिले, ते असीम सरोदेंनी सांगितलं. म्हणजे आपण असीम सरोदे काय म्हणतात ते पण पहिल्यांदा ऐकू. महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी, तो फालतू माणूस आहे, पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला, असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी, म्हणजे मी मान्य करतो. त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा, त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही 10व्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या. तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकरांनी केला, हे सुद्धा मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही. त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये, आणि मी हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो, सगळीकडे सांगतो, की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही, नसतात, असतात. काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की नसतात, असतातच. काही पोलीस भ्रष्टाचारी असतात, तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात, आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात. हे म्हटलेलं आहे मी. हे चुकीचं आहे असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाने, भारतातल्या कोणत्याही माणसाने, जगातल्या कोणत्याही माणसाने सांगून द्यावं. तर असीम सरोदेंनी सांगितलं की ते पेनड्राईव्ह वगैरे दिले, त्यामुळे मी त्यांना सांगितलं दाभोळकरांना की कशाला हा तुम्ही खर्च केलात, मी स्वतः कबूल करायला तयार आहे की हो हे मी बोललो. आता इतकं सगळं झाल्यानंतर त्यांनी हेही म्हटलं की तुम्हाला राग आला तर मी तुमची माफी मागितली असती, की तुम्हाला राग आला याबद्दल, पण जे बोललो ते असत्य नाहीये. आणि सत्य सांगणं हे कधीही बदनामीकारक नसतं. इट इज नॉट डिफेमेटरी टू टेल द ट्रूथ. इन फॅक्ट इट इज द ड्युटी टू टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल. हे कर्तव्य आहे, सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे कर्तव्य आहे. आणि मग असीम सरोदे हे काय बोलले, न्याय व्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे वगैरे वगैरे. आता तुम्ही मला सांगा, आत्ता काही दिवसांपूर्वी या देशाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस भूषण गवई यांच्यावरती एका सनातन्यांनी पूट फेकून मारला, आणि तो मारणारा सुद्धा वकील आहे. त्या वकिलाची सनद रद्द केली का सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननी, दिल्लीच्या बार असोसिएशननी? नाही केली. म्हणजे जोडा, मुख्य न्यायाधीशावरती जोडा मारणारा सनातनी, त्याची सनद रद्द होणार नाही. पण सत्य बोलणारा जर वकील असेल तर त्याची मात्र सनद रद्द होईल. म्हणजे मला तर असं वाटतं की हे महाराष्ट्र गोवा बार असोसिएशननी बारमध्ये बसून निर्णय घेतलाय का हा? तसंच वाटतं ना हे. म्हणजे खरं तर हे फेकाटून द्यायला पाहिजे होता, एका मिनिटात हे फेकून द्यायला पाहिजे होता. संविधानिक पदाचा आदर राखणे ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. कुठलं संविधानिक पद? राज्यपालाचं. ते भूतपूर्व राज्यपालाबद्दल बोलले, आणि या राज्यपालांनी संपूर्ण 2.5 वर्ष महाराष्ट्र शासनाने यादी दिलेल्या, नियुक्त करण्यासाठी यादी दिलेल्या सदस्यांची नेमणूक विधान परिषदेवरती केली नाही. मग हे संसदीय पद कुठल्या संसदीय परंपरांचं पालन करत होतं? कुठल्याही संसदीय परंपरांचं पालन केलं नाही. त्यांनी घेतलेले सर्व निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयांवर टीका केलेली आहे, राज्यपालांच्या निर्णयांवर. विशेषतः या सदस्यांच्या अपात्रतेबद्दल लगेच अधिवेशन, विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगणं वगैरे, या सगळ्या गोष्टीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने टीका केलेली आहे. असं असताना सुद्धा अशा पद्धतीचं बोललं जातं, आणि याच्यासाठी म्हणून असीम सरोदेंना खरं बोलतात, सत्य बोलतात, म्हणून असीम सरोदेंची सनद रद्द केली जाते. सुदैवाने असीम सरोदेंनी सांगितलं की हे मी बोललो आणि हे मी बोलत राहणार, आणि हे बोललंच पाहिजे. त्यांना एकदा काहीतरी मार्च महिन्यामध्ये माफी मागायची संधी दिली होती, पण त्यांचं आडनाव सरोदे आहे, असीम सरोदे,
सावरकर नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागायला नकार दिला त्याच्यात. आणि हे अशा पद्धतीने एखाद्या वकिलाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या वकिलांचीच संघटना असलेली बार असोसिएशन करते. मग सत्याला वाचा कोण फोडणार? आणि दुसऱ्या बाजूला इतक्या धडधडीत गोष्टी होत आहेत न्यायालयांच्या भ्रष्टाचाराबद्दल. त्या दिल्लीतल्या न्यायाधीशाच्या घरामध्ये काही 100 कोटी रुपयाच्या जळालेल्या नोटा सापडल्या ना. हे खरं आहे ना? मग न्यायालयांचा भ्रष्टाचार हा डोळ्याला दिसतोय ना. परवडेल त्याला ना. मी नवीन जे चीफ जस्टिस होणार आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेवर बद्दल आम्ही एक व्हिडिओ केलाय 2 दिवसापूर्वी, की 250 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये जन्माला आलेल्या एका गरीब कुटुंबातला मुलगा हा चीफ जस्टिस होईपर्यंत शेकडो कोटी रुपयांची प्रॉपर्टी उभी करतो. आणि आत्ता त्यांना महिन्याचा पगार असू शकतो 2.5 लाख रुपये ते 2,80,000 रुपयाच्या आसपास. ही शेकडो कोट्यावधीची प्रॉपर्टी ही जमा कशी होते? अशा पद्धतीने हे बघायला नको. आणि म्हणून ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ही अत्यंत गंभीर घटना आहे की बार असोसिएशननी खरं बोलणाऱ्या वकिलांच्या पाठीशी उभं राहायचं का त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा. आणि ही घटना असीम सरोदे यांचं सनद रद्द करणं 3 महिन्यासाठी का होईना, हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. यापुढे व्यवस्थेच्या विरोधात, सरकारच्या विरोधात जर तुम्ही खरं बोलणार असाल तर तुमचं काय होईल हे सांगण्याचा हा एक प्रकार आहे. राजू परुळेकर खरं बोलले, त्यांच्यावरती कोर्टात केस दाखल केली, गुजरातच्या कोर्टात दाखल केली. ते बोलले मुंबईत, केस दाखल केली तिकडे. तर अशा पद्धतीने जर का सत्य सांगणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा, बंद करण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर इतकंच लक्षात ठेवावं, तो दुप्पट आवाजामध्ये बहिऱ्याला सुद्धा ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये येणाऱ्या काळात सत्य सांगितलं जाईल. हे निर्विवादपणाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे जी लाचारी आणि गुलामी करायला जात आहेत ना या सत्ताधारी पक्षांची आणि त्यांच्या बुरसटलेल्या घाणेरड्या विचारसरणीची, हे सत्तेच्या लोभापायी सरकार पाडणारी जे राजकीय पक्ष आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच हातात महाराष्ट्राच्या तिजोऱ्याच्या चाव्या दिल्या, हे अत्यंत नीतिशून्य असा जो भारतीय जनता पक्षाचा कारभार चाललेला आहे, याच्या विरोधामध्ये बोलण्याचा, आवाज बंद करण्याचा जर प्रयत्न केला तर बहिऱ्याला सुद्धा ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात सत्य सांगितलं जाईल. तुम्ही केसेस दाखल करा, सनदा रद्द करा, तुरुंगात टाका, गोळ्या घाला, सत्य सांगण्यापासून लोक आम्ही थांबणार नाही. यामुळे या प्रकाराच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे असीम सरोदे यांच्या समर्थनासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे, यात काहीही शंका नाही. आणि हाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवाज उभा राहायला पाहिजे, सत्याच्या बाजूनी म्हणून उभा राहायला पाहिजे, सत्तेच्या बाजूनी नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा सत्याग्रह येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सतत वाढवत राहावा लागणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनलचं सबस्क्राईब करायला आग्रह करा. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.